आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मान्सून पूर्व तयारी, संभाव्य पूर्वबाधित क्षेत्राची पाहणी, संभाव्य पूर्वबाधित क्षेत्राची पाहणी आणि मान्सून पूर्व तयारीबाबत पाहणी केली आहे. प्रशासनाने आपत्ती काळामध्ये आवश्यक त्या सर्व बाबींची तयारी पूर्ण केली आहे. आपत्ती काळामध्ये घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत सर्व तयारी पूर्ण केली असून कोणत्याही परिस्थितीत सामोरे जाण्यास प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी प्रशासनात सहकार्य करावे. माननीय आयुक्त सत्यम गांधी, भारत प्रेस. आज माननीय आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगली परिसर मिरज संभाव्य पूर परिस्थितीबाबत सक्षम पूर्व अधिकारी यांच्या समेत पाहणी केली आहे. सांगलीमधील सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळ रोड, कर्नाळ बायपास रोड तसेच पूरबाधित होणाऱ्या कुटुंबांना स्थलांतरित करण्यात येणाऱ्या निवारा केंद्राबाबत पाहणी पाहणी केली. सांगली येथील भिडे जिल्तन रोटरी क्लब, शाळा नंबर 17 रोटरी क्लब, विश्रामबाग इत्यादी भागांची पाहणी करून संबंधित अधिकारी यांना संभाव्य पूर परिस्थितीबाबत उपाययोजनांबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. मिरज येथील कृष्णाघाट परिसर, मिरज हायस्कूल इत्यादी परिस्थितीची पाहणी करून कृष्णाघाट परिसरामधील पुराने विस्थापित होणाऱ्या नागरिकांसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त विजय यादव, सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन, सहदेव कावडे, नकुल जकाते, सचिन सागावकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा चिदानंद कुर्णे, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद, डॉक्टर रवींद्र ताटे, अग्निशामक अधिकारी सुनील माळी इत्यादी अधिकारी मान्यवर उपस्थित होते. मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.